मोठ्या भावाचा लहान भावाने केला निर्गुण खून, कारण ऐकूनच हादरून जाल. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नांदेड जिल्ह्यातील बिलोली हे तालुक्याचे शहर आहे. येथील राजकीय घडामोडीची जोरदार चर्चा आजही रंगत असते. बिलोली शहरामध्ये आंबेडकर नगर हा सर्व परिचित भाग आहे. याच भागामध्ये सुनील प्रल्हाद लाखे आणि नागेश प्रल्हाद लाखे हे दोन भावंडे वास्तव्य करत होते. ही दोन्ही भावंडे लहानपणापासूनच एकमेकावर जीवापाड प्रेम करत होते. तसा सुनील मोठा तर नागेश छोटा भाऊ होता. सुनील हा लहानपणापासूनच शांत स्वभावाचा होता. लहानपणी सुनील नागेशला आपल्या कडेवर बसवून गावभर फिरवत असे. मोठा भाऊ म्हणजे मोठाच असतो. तो दयाळू असतो, मायाळू असतो, तो कष्टाळू असतो. जीवाला जीव लावणारा केवळ मोठा भाऊच असतो, तर लहान भाऊ थोडा बेफिकीर असतो. ही भावंडे अशीच होती. नागेश हा जरा उद्धट स्वभावाचा आणि आडमोठ्या वागणुकीचा असल्यामुळे त्याची तेवढी परिसरात ओळख नव्हती. मात्र सुनीलचा भाऊ म्हणून काही जण त्याला ओळखत होते. जेमतेम गरीब कुटुंबातील हे दोघे लहानाचे मोठे झाले, करते सवरते झाले. सुनील हा गरीबच राहिला, भेटेल ते काम करत राहिला. मात्र नागेश पुढे पुढे जात होता. काही दिवसांनी नागेशचे लग्न झाले. घरी नवीन सून आली. घर गजबजून गेले. घरात वहिनी आल्यामुळे सुनील खुश होता. तेव्हा सुनीलने सांगितले, हे बघ नागेश, तू जरा तिरसट स्वभावाचा आहेस. तुझी बायको एक चांगल्या घरची आहे, नीट वाग, मी आहेस तुझ्या पाठीशी. तेव्हा बर अण्णा म्हणून नागेशने मान हलवलेली होती. दिवसामागून दिवस जात होते. काही काळाने त्यांचे आई वडील कायमचे सोडून निघून गेल्यामुळे या दोघा भावांना अतिशय दुःख झाले. आई वडिलांचे छत्र हरवले. तरी सुनील हाच आईबाप होऊन नागेशला भक्कम साथ देऊ लागला. बिलोलीपासून काही किलोमीटर अंतरावर वडील उपार्जित थोडी फार शेतजमीन आहे. परंतु शेतात काही पिकत नसल्यामुळे तेवढे मन शेतीमध्ये नव्हतेच. सुनील आता खाजगी गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करून आपली उपजीविका भागवू लागला. जसजसे दिवस जात होते तसतसे शेत आणि जमिनीचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे सुनील आणि नागेश यांच्या शेत जमिनीला आता चांगला भाव आलेला होता. तसा सुनील ड्रायव्हरचे काम करत असल्यामुळे 2-2 महिने घरी येत नसे. शक्यतो सुनीलचे बाहेर गावीच राहणे होत असे. तो गावात परतला तर भाऊ नागेशची काळजी घेत होता. मात्र ही बाब नागेशच्या पत्नीला पटत नसे. सुनील याकडे मुळीच लक्ष देत नव्हता. सुनीलचे अजूनही लग्न झालेले नव्हते. आता काही त्याचे लग्न होणार नव्हते, कारण लग्न करण्यासाठी पुढे होणारे त्याचे आई वडीलच या जगामध्ये नव्हते. या सगळ्याचा अंदाज घेऊन नागेशचे कान त्याच्या पत्नीने भरले. आता सुनीलचे सर्व काही आपलेच करून घ्या, त्याचं काय खरं आहे. ही पत्नीची गोष्ट नागेशच्या मस्तकात शिरली. लगेच नागेशने भाऊ सुनीलला संपूर्ण मालमत्तेची वाटणी करून देण्यास सांगितले. त्यावर सुनील म्हणाला, अरे वेड्या, हे सर्व तुझेच आहे, मला काहीच नको. तुझ्या खुशीत माझी खुशी आहे. वाटणीच्या कशाला मागे लागलास? पण नागेश काय ऐकायला तयार होईना. नाही, मला आत्ताच वाटा हवाय, असा आग्रह नागेश करू लागला. त्यातून भावाभावात वादाची ठिणगी पडली. या भांडणामध्ये नागेशच्या पत्नीने सहभाग घेतला आणि भांडणाचा भडका उडायला वेळ लागला नाही. वाद इतका वाढला की नागेश मोठा भाऊ सुनीलच्या अंगावर धावून गेला. दोघा भावाभावामध्ये झटापट सुरू झाली. नागेश हा शरीराने दणकट होता. त्याने सांभाळ करणाऱ्या मोठ्या भावालाच मारहाण केली. हा सुनीलसाठी मोठा धक्काच होता. त्याने घर सोडले आणि आपल्या कामावरील गावाकडे निघून गेला. दोन भावातील नाते जणू काही संपूनच गेले. त्यानंतर कधी नागेशने साधा फोनही केला नाही. सुनील याच बाहेरगावी राहून कंटाळा आलेला होता. अखेर सुनीलने बिलोली गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुनील घरी येताच नागेशच्या बायकोची किटकिट सुरू झाली. दिनांक 16 एप्रिल 2025 दिवस उगवला होता. सकाळी नागेशच्या बायकोने भांडे आपटायला सुरू केले होते. ती नागेशला सांगत होती, तुम्ही काय बी करा, हा तुमचा भाऊ बाहेरगावी गेला तर लवकर येत नाही, त्यामुळे तुमच्या वाटणीचा हिशेब आजच करा. दिवस संपला, रात्र झाली. नागेशच्या बायकोने त्याचे डोके इतके गरम केले होते
की तो चांगलाच तापलेला होता. तावातावाने तो सुनीलच्या रूमकडे निघालेला होता. तेव्हा रात्रीचे साधारणपणे 11:15 वाजलेले होते. सर्व वातावरण अगदी शांत होते. नागेश सुनीलजवळ पोहोचला. "उठ हरामखोरा, झोपलास का?" असे नागेश बोलताच सुनील झोपेतून उठला. त्याने विचारले, "काय झाले?" त्यावर नागेश बडबडू लागला, "लय गळा फाडतोस काय? माझ्या बायकोला घाणघाण शिव्या का देतोस?" तेव्हा सुनीलने सांगितले की तीच मला शिव्या देत असते आणि तू आता बायकोची बाजू घेतोस काय? हे ऐकताच नागेश सुनीलच्या अंगावर धावून गेला आणि शर्टाची कॉलर धरली. पाहता पाहता दोघांच्या मध्ये हाणामारी सुरू झाली. नागेश हा शरीराने दणकट होता, तर सुनील हा अगदी सडपातळ असल्यामुळे सुनील हा नागेशचा प्रतिकार करू शकत नव्हता. त्यामुळे नागेश सुनीलला जमिनीवर पाडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करू लागलेला होता. सुनीलच्या डोक्याला जबर मार लागलेला होता, परंतु भाऊ नागेशला त्याची दया आली नाही. त्याने घरातील धारदार चाकू काढला आणि सुनीलवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. सुनील जोराने ओरडला, मात्र त्याच्या ओरडण्याचा आवाज कोणाच्याही कानी पडला नाही. काही वेळातच सुनील रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण होऊन पडला. नागेश आता चांगलाच घाबरून गेलेला होता. सुनील तर मेलेला होता. आता याला लपवायचं कसं याचा विचार करत त्याने घरातील सांडलेले रक्त पुसून घेतले आणि कोणी घरात आले तर त्यांना खुनाची शंका येऊ नये यासाठी नागेशने कपटी योजना आखलेली होती. सर्व नियोजन करून नागेश अंधाऱ्या रात्री घराबाहेर पडला. चालत चालत बिलोली येथे डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी गेला. रात्री उशिरा सांस्कृतिक कार्यक्रम संपला होता. सर्वजण आपल्या घराकडे जात होते. कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी पोलीस उपनिरीक्षक लोखंडे हे उपस्थित होते. तेव्हा नागेश त्यांच्याकडे गेला आणि बोलला, साहेब चला, माझ्या भावाला कोणतरी मारलेले आहे. साहेब चला माझ्या घरी." पोलीस उपनिरीक्षक लोखंडे थोडाही विलंब न करता नागेशला सोबत घेऊन घरी गेले. तेव्हा सुनील रक्ताच्या थरात दिसला. तोवर घटनास्थळी नागरिक दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक लोखंडे यांनी त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांना कॉल करून सांगितले की येथे एक खुनाची घटना घडलेली आहे, मात्र काही बाबी संशयास्पद वाटत आहेत. त्यानंतर पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितल्यावरून तात्काळ घटनास्थळी पोलीस ताफा पोहोचला. चौकशीला सुरुवात झाली. पंचनामा करून मृतदेह बिलोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तपासादरम्यान मयत सुनीलचा भाऊ नागेश यास पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. प्रथम नागेश बोलत होता की कोणीतरी मारलं माझ्या भावाला, तो तर माझा जिवलग मोठा भाऊ होता. पोलिसी हिसका दाखवताच नागेशने गुन्हा कबूल केला. "होय साहेब, मीच मारलं माझ्या भावाला," असे म्हणत नागेशने सर्व काही घटनाक्रम पोलिसांना सांगून टाकला. त्यावरून बिलोली पोलिसांनी नागेशला ताब्यात घेतले. मयत सुनीलची फिर्याद घेण्यासाठी कोणीही समोर येत नसल्यामुळे पोलिसांनाच फिर्याद द्यावी लागली. त्यावरून संशयित आरोपी सुनील प्रल्हाद लाखे वय वर्षे 42 याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 16/2025 कलम 302 इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. बिलोली पोलिसांच्या उत्कृष्ट तपासामुळे हा गुन्हा उघडकीस आला. सदर घटनेच्या तपासकामी बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक लोखंडे व इतर पोलीस कर्मचारी यांचे मोलाचे विशेष सहकार्य लाभले.